हेमंत कोरगावकर हा रसायनशास्त्र विषयक सल्लागार होता. डोक्यावर घट्ट बसणारी आणि कपाळापर्यंत ओढलेली टोपी, बारीक चमकदार डोळे त्याच्या जाड चष्म्याच्या आतूनही दिसत होते. चेहरा चंद्रासारखा गोल गरगरीत होता. आपुलकीनं हात पुढे करून त्यांनी पाणिनीशी हस्तांदोलन केलं. वा 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 पाणिनी, अरे कितीतरी दिवसांनी तुझ्यासाठी काम करायची संधी मिळाली आहे, नाही का? अगदी फार काळ नाही, 2 वर्ष असतील. आणि तरी पण म्हणजे खूप काळ गेलाय. यावेळी काय विशेष? कोरगावकर हा झुल्फी परकार नावाचा मुलगा आहे. त्याला काहीतरी सापडलंय. त्यांनी तुला सांगू दे स्वतःच्या तोंडून कुठे मिळाली ही वस्तू. हो हो चालेल की चालेल. काय सापडलंय तुला माझ्या छोट्या मित्रा? झुल्फी जरा घाबरला होता, पण त्याचा आवाज ठाम होता. त्याच्या बाबतीत मागील काही काळात वेगानं घटना घडल्या होत्या आणि त्याच्या परीनं तो त्याचा अर्थ लावायचा प्रयत्न करत होता. काय झालं? मी आणि इतर काही मुलं नदीत पोहत होतो. तेव्हा पाणीनी आली इथं आणि म्हणले की घाटाच्या टोकाला कोणीतरी एक बाटली फेकली असं त्यांना वाटतंय. त्यांना ती बाटली शोधून हवी होती. नदी डुबीबद्दल प्रत्येकाला 50 रुपये आणि ज्याला सापडेल त्याला 200 रुपये दिले त्यांनी. 7व्या डुबीच्या वेळी बाटली शोधली आणि 200 रुपये मिळवले. वा वा, बाटली कुठं आहे बाटली? ही काय हिताची आहे माझ्याकडं. तू काढलीस ती पाण्याबाहेर? हा. आणि तेव्हापासनं ती कुठं आहे? माझ्या हातातच आहे. नाही, तू माझ्याबरोबर आलास, तुझ्या घरी थांबलो आपण मध्येच. पाणिनीने विचारलं. हो. तू अंग पुसलंस, कपडे बदललेस? हां बरोबर आहे. मग या संपूर्ण वेळेमध्ये ती बाटली तुझ्याच ताब्यात होती का? हा, तुम्ही सांगितली तिथंच मी ती ठेवली. म्हणजे कुठे? ते काय अगदी माझ्या या हातातच. बरोबर आहे. तर मग आता आपण त्यावर काहीतरी ओळखीची खूण करू, म्हणजे पुन्हा बघायची वेळ आली तर तुला ओळखता येईल. पाणिनीने हेमंत कोरगावकरकडे बघितलं. त्याने टेबलाच्या कप्प्यातनं एक रंगहीन द्रव आणि एक ब्रश काढला. यातलं अंगावर काही सांडू देऊ नकोस बरं का, त्यांनी मुलाला सूचना केली. कारण यात आहे ॲसिड. अंगाला काही लागणार नाही याची काळजी घे. हा ब्रश बुडव आत आणि निथळून घे बाहेर काढताना. आता ब्रशला चांगलं टोक आणू आणि आपण बाटलीच्या तळाला काहीतरी खूण करू, म्हणजे काहीतरी आकृती काढ किंवा अंक लिही. ॲसिडमुळे बाटलीचा तळ दुधी रंगाचा झाला. कोरगावकर, तू तुझे अद्याक्षर लिही, म्हणजे तू सुद्धा नंतर ओळखू शकशील. पाणिनी म्हणाला. त्या मुलानंही आपली अद्याक्षरच लिहिली. पाणिनी म्हणाला, यात काय आहे ते तू मला सांग. एक गोष्ट मी नक्की सांगू शकतो की आतमध्ये शिशाचे गोळे आहेत. हे बरोबर आहे. आणखीन काय आहे? एक प्रकारच्या पांढऱ्या गोळ्या आहेत. कसल्या आहेत ते शोधून काढ. किती लवकर हवंय शोधायला? जेवढं लवकर तेवढं पाहिजेच. आणि तुला भेटू कसा? मी तुला दर तासाने फोन करत राहीन. 1 तासात नाही शक्य होणार ते. जर एखादा नशीबवान असला तर. जर एखादा अतिच नशीबवान असेल तर शक्य आहे ते. तर मग तुला अति नशीबवान व्हावं लागेल, कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. पाणिनीने झुल्फीला त्याच्या घरी सोडलं. जरा वेळ आसपास घुटमाळला. आपला कोणी पाठलाग करत नाहीये ना याची खात्री करून घेतली आणि नंतर सौम्याच्या घरी गेला. दारावरची बेल वाजवली. सौम्यानं उत्सुकतेनं पटकन दार उघडून विचारलं, काही बातमी आहे? हां थोडी, पाणिनी तुटकपणे म्हणाला. निष्ठा निरगुडकरनं पुढे येऊन पाणिनीचा हात हाती घेतला. मी तुम्हा सगळ्यांना फारच त्रास दिलाय नाही का? सौम्या, मी आणि डॉक्टर डोंगरे जरा खाजगी बोलण्यासाठी तुझ्या आतल्या खोलीत जातो. तू इथे निष्ठाबरोबर थांब. सौम्यानं उत्सुकतेनं त्याच्याकडे बघितलं. सगळं काही ठीक आहे ना? आपली प्रगती आहे सौम्या, आणि दुसऱ्या बाजूचे लोक सुद्धा आघाडीवर असतीलच. सध्या आपण एक पाऊल पुढे आहोत. त्यांनी डॉक्टर डोंगरेंकडे दृष्टिक्षेप टाकला. त्यांना घेऊन सौम्याच्या किचनमध्ये गेला. डॉक्टर डोंगरे म्हणाले, पाणिनी, वाईटात वाईट गृहीत धरलं तरीही ही मुलगी कोणाचा खून करू शकणार नाही. तिने नाही,
ते विष नव्हतं असं वाटतंय तुम्हाला? नाही नाही, मला वाटतं ते विष होतं, पण खून नाही झालेला. जरा सविस्तर सांगाल? ही मुलगी जेव्हा सकाळी माझ्या ऑफिसमध्ये आली तेव्हा तिची बोलायची तयारी होती. दुर्दैवानं ही नवीन भानगड उपटली आणि गोंधळ वाढला. मला तिच्याशी टॅक्सीमध्ये बोलायची वेळ आली. आता व्यावसायिकदृष्ट्या टॅक्सी ही काय बोलायची जागा आहे का? मला साधारण अंदाज येईल इतपत माहिती मिळाली. ठीक आहे, पटकन सांगा. निष्ठा निरगुडकर निमिष जयकर नावाच्या तरुणाच्या प्रेमात पडली होती. त्याच्याबद्दल मला अजून फारशी माहिती मिळालेली नाहीये. जोसेफ परेरानं या त्यांच्या संबंधांना नख लावलं. त्याने आग्रह धरला की तिने कुठेतरी गायब व्हावं आणि पुन्हा कधीच निमिषशी संपर्क ठेवू नये. जोसेफ तिचा नातेवाईक होता? ती त्याला काका म्हणायची, पण ते एक औपचारिक नाव होतं. प्रत्यक्षात त्यांचं नातं नव्हतं. तो आजारी असायचा, ती त्याच्याबरोबर घरी राहायची, त्याची सेवा करायची. वय काय होतं त्याचं? 60च्या आसपास. काही प्रेमाची वगैरे भानगड? नाही नाही, बिलकुल नाही, बिलकुल नाही. ते दोघं एकमेकांचा तिरस्कारच करायचे. किती वर्ष ती त्याच्याबरोबर होती? साधारण 2 वर्ष, त्याच्या मृत्यूच्या आधी. बरं, पुढे? त्याचा तिच्यावर कसला तरी दबाव होता. अजून ते नाही शोधता आलं मला. परत एकदा तिला औषधाच्या अंमलाखाली आणून तपासलं पाहिजे. तिने दिलेल्या संदर्भाचे धागे पकडून मी पाठपुरावा करायला हवा होता. जर माझ्या त्या नर्सबद्दल 100% खात्री असती तर मी असा पाठपुरावा केला असता, पण मला त्या नर्सच्या चेहऱ्यावरचे भावच आवडले नाहीत. तिचं आता लग्न ठरतंय आणि तिचा होणारा नवरा पोलीस गुप्तहेर आहे. अरे देवा, पाणीनी उद्गारला. तेच झालंय ना. गोष्ट अशी आहे की जोसेफ परेरा हा अत्यंत क्रूर, उद्दाम आणि दुराग्रही होता. त्याने निष्ठाला अंतिम मुदतच देऊन टाकली. त्याच्या आत तिने निघून जायचं आणि निमिषशी बिलकुल संपर्क ठेवायचा नाही. त्या बिचारीला हे सहन झालं नाही आणि तिने स्वतःला संपवण्याचं ठरवलं. तिने सायनाईडच्या गोळ्या मिळवल्या. अच्छा, मग या सायनाईडच्या गोळ्या तिला कुठून मिळाल्या? विचित्र गोष्ट ही आहे की तिच्या प्रियकरामार्फत, निमिष मार्फत त्या मिळाल्या. हे असं कसं काय घडलं? निमिष एक केमिस्ट आहे. एका केमिकल लॅबमध्ये तो नोकरी करतो. परेराच्या मृत्यूच्या आदल्या दिवशी रात्री तिची आणि निमिषची भेट ठरली होती. त्याच तारखेला त्याला आली रात्रपाळी. त्यांनी तिला भेटायला लॅबमध्ये बोलवलं. सगळी लॅब फिरून दाखवली. आपला माणूस कुठे नोकरी करतोय हे बघण्यात तिलाही स्वाभाविक रस होता ना. लॅबमध्ये निमिष कामात गुंतला तेव्हा त्यांनी निष्ठाला तिथल्या काही बाटल्यांबाबत दक्षता घ्यायला सांगितलं. विशेषतः छोट्या पांढऱ्या गोळ्यांच्या जारबद्दल त्यांनी सांगितलं, कारण त्यात पोटॅशियम सायनाईड होतं आणि ते फार धोकादायक. म्हणजे तिने ते झाकण उघडू नये किंवा त्याचा वास घेऊ नये म्हणून त्यांनी तिला सावध केलं. निमिषला अर्थात माहितीच नव्हतं ना की ही मुलगी जीवावर उदार झाली आहे. परेराने तिला निघून जाण्यासाठी 48 तासांची मुदत दिली होती. त्या अवधीत तिला निमिषपासनं कायमचं निघून जायला लागणारच होतं. परेराचा तिच्यावर काहीतरी जबरदस्त प्रभाव असणार असं वाटतंय, पण तो काय होता याची तुम्हाला कल्पना आहे? नाही, असं नाही सांगता येत आहे. काहीतरी भूतकाळातलं रहस्य असणार तिच्या. हल्लीच्या या तरुण पोरींच्या एक एक गोष्टी ऐकवल्या पाहिजेत तुला. आहे मला कल्पना. पाणीनी अधीरतेनं म्हणाला. तिने काही केलं असेल किंवा नसेलही, पण ती चांगली मुलगी वाटतीये. पाणीनी, तुझ्या आणि माझ्या दृष्टीनं ती चांगली असेल कदाचित, पण काय भरवसा. डॉक्टरांनी खांदे उडवले. परेरा एक रुग्ण होता. त्याच्या अंथरुणाला खेळलेला होता. तो एक लठ्ठ माणूस होता. त्याच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पटापटा वजन घटवत होता. कडक पथ्य पाळणं गरजेचं होतं, पण तो तेवढं नियमितपणे ते पाळत नव्हता. शक्य असेल तेव्हा सोयीस्करपणे ते टाळायचा. तो
कोको प्यायची त्याला भयंकर आवड होती आणि त्यातही तो खूप साखर टाकून प्यायचा. वजन घटवायचं असेल तर ही सवय काढावी लागेल हे त्याला समजत होतं, म्हणून त्यांनी एक पर्याय शोधला. डायबिटीसचे पेशंट साखरेऐवजी पर्यायी गोळ्या वापरतात ना, त्या गोळ्या त्यांनी आणल्या. त्यांनी दुधाची पावडर आणि कोको पावडर यांचं मिश्रण तयार केलं होतं आणि त्यात साखरेला पर्यायी गोळ्या मिसळून ठेवलेल्या होत्या. त्यामुळे या गोळ्यांची रिकामी बाटली स्वयंपाकघरात होती. निष्ठानं त्याच्यासाठी कोको बनवला आणि तो डबा एका शेल्फमध्ये सहज लक्षात येणार नाही अशा ठिकाणी ठेवला. ती बिचारी निराश झाली होती, अविचारी झाली होती, आत्महत्या करणार होती. निमिषनी तिला विषारी गोळ्यांचा जार दाखवला होता आणि निमिष दुसरीकडे हे बघून तिने संधी साधली. जारमध्ये हात घालून हाताला मावतील तेवढ्या गोळ्या उचलल्या, रुमालात टाकल्या, गाठ मारून रुमाल आपल्या ड्रेसच्या खिशात टाकून दिला. घरी गेल्यावर लगेच त्या गोळ्या घ्याव्यात असं तिने सुरुवातीला विचार केला होता. पण परेरानं तिला दिलेली 48 तासाची मुदत संपायला बराच वेळ होता. तोपर्यंत जीवनातला प्रत्येक क्षण आनंदानं जगण्याचा तिने विचार केला आणि त्यासाठी शेवटच्या मिनिटापर्यंत थांबावं आणि निमिषला पुन्हा भेटावं असं तिला वाटलं. तर आपल्या समोर आता प्रेमात पडलेल्या पण मरायच्या तयारीत असलेल्या एका तरुणीचं चित्र आहे. घरी आल्यावर सायनाईड ठेवायला तिला बाटली हवी होती. परेरानं साखरेला पर्यायी गोळ्यांची रिकामी बाटली स्वयंपाकघरातच ठेवली होती, ती तिला दिसली. त्यात तिने त्या सायनाईडच्या गोळ्या भरून टाकल्या आणि ती आपल्या खोलीत ठेवली. अच्छा, मग पुढे काय झालं? पाणिनीनी संशयानं विचारलं. पुढे निमिषबरोबर तिने जास्तीत जास्त वेळ व्यतीत केला. शेवटी तो दिवस आला. त्या संध्याकाळी 7 वाजता तिला देण्यात आलेली मुदत संपणार होती. दुपारच्या सुमाराला परेराने तिला त्या गोष्टीची आठवण करून दिली. त्यांनी तिला कोको करून आणायला सांगितलं. तिने स्वयंपाकघरात जाऊन ते करून त्याला दिलं आणि ते प्यायल्यावर त्याला अचानक गुदमरल्यासारखं झालं. तिच्याकडे बघून तो म्हणाला की हरामखोर पोरी, मला हे आधी समजायला हवं होतं, मला विष दिलंयस तू. त्यांनी ओरडायचा प्रयत्न केला पण घशातनं नुसताच विचित्र आवाज आला. नर्सला बोलावण्यासाठी त्यांनी बेलवर झडप घातली. उरलेल्या कोकोसह कप हातातनं पडला आणि तो फुटला. पुन्हा बेल पकडताना त्याला आली आकडी आणि तो कॉटवर पडला. पुन्हा तसाच बसायच्या स्थितीत येऊन त्यांनी बेल पकडली. आता दुपारच्या सत्रात निष्ठाकडे जबाबदारी असल्यानं नर्स येईपर्यंत काही काळ गेला. परेरा बोलूच शकत नाही असं बघून तिने पोलिसांना आणि डॉक्टरांना फोन केला. डॉक्टरांनी आल्यावर परेरा गेल्याचं ओळखलं आणि रक्ताच्या गुठळ्या झाल्यामुळे मृत्यू असं कारण दाखल्यात देऊन टाकलं. सांडलेलं कोको पुसलं गेलं, फुटलेला कप बाहेर फेकून देण्यात आला आणि परेराचं दफन करण्यात आलं. संधी मिळताच सायनाईडची बाटली जाग्यावर आहे ना हे बघायला निष्ठा सगळ्यात आधी तिच्या खोलीत घुसली, तर तिथे ती बाटली नव्हती. घाबरून ती किचनमध्ये आली. तिथे 2 बाटल्या तिला दिसल्या. साखरेला पर्यायी गोळ्यांची एक बाटली शेल्फच्या मागच्या बाजूला होती, ती जवळजवळ पूर्ण भरलेली होती, आणि दुसरी वरकरणी सायनाईड्सच्या गोळ्यांची, ती शेल्फच्या पुढच्या बाजूला त्या दुसऱ्या बाटलीच्या जवळ. कुणीतरी असा बनाव रचला होता की जणू काही तिनेच परेराला मारलंय. अच्छा, म्हणून तिने त्या सायनाईडच्या गोळ्यांच्या बाटलीची विल्हेवाट लावली. अगदी खरंय. तिने ती बाटली तिच्या पर्समध्ये टाकली. तिला खात्री होती की परेराला विषबाधा झाल्याचं डॉक्टर शोधून काढतील. ती कबूल करायच्या मानसिकतेत होती. पण गोळ्या कुठून मिळाल्या हे सांगितलं तर निमिषला त्रास होईल, या विचाराने सुदैवानं ती थांबली. डॉक्टरांनी तिला गोळ्या देऊन झोपून ठेवलं. ती जागी झाली तेव्हा तिच्या लक्षात आलं की परेराला नैसर्गिक मृत्यू आला असं डॉक्टर आणि नर्स दोघांनाही वाटतंय. मग तिला ही एक स्वर्गीय संधी होती.
परेराच्या घरी बंदुकीसाठी एक स्वतंत्र खोलीच होती. दारूगोळा भरलेल्या बंदुका भिंतीवर आणि शेल्फवर टांगलेल्या असत. आजारपणापूर्वी जवानीच्या काळात त्यांनी बऱ्यापैकी शिकारी केलेल्या होत्या. निष्ठा त्या खोलीत गेली. टोकदार चिमटा वापरून छोट्या बंदुकीच्या गोळी भोवती लावलेलं अस्तर बाहेर काढलं. कवचातून बंदुकीची शिश्याची गोळी काढली, बाटलीत टाकली आणि त्याच दुपारी ती बाटली घेऊन ती नदी काठी गेली. आणि नाही, तिला त्या नदीबद्दल कसं सुचलं? पण प्रणयी जोडपी नेहमी तिथे जातात ना, त्याप्रमाणे निमिष आणि ती बऱ्याच वेळेला तिथे जात असत. मग तिथे ती गेली आणि तिने ती बाटली शक्य होईल तेवढी लांब फेकून दिली. पण तरीही सत्सद बुद्धी तिला शांत बसू देत नव्हती. तिला बोलायची इच्छा होत होती तर बुद्धी तिला गप्प बसायचा सल्ला देत होती. आणि मग या दोन्हीच्या द्वंद्वातनं तिची झोप हरवली. तिचं पोट बिघडलं, तिला नैराश्य आलं, ती भयभीत झाली आणि मग शेवटी आजारी पडली. तिने तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असं निमिषनी तिला सुचवलं, तरी तिने गाठला साधा डॉक्टर आणि त्यांनी हे प्रकरण माझ्याकडे आणलं. ही अशी एकंदरीत गोष्ट आहे बाबा, आणि ही फार भयंकर गोष्ट आहे. हा, खरंय, ही फार भयंकर गोष्ट आहे. आता या घटनेकडे न्यायाधीश कोणत्या नजरेनं बघतील याचा विचार करा. तिने तुम्हाला सांगितलं की ती परेरा आणि परस्परांचा धिक्कार करायचे. तिने त्याच्यावर विषप्रयोग करून बाटली नदीत टाकली. आणि हे कधी सांगितलं? तर ती औषधाच्या अंमलाखाली असताना. असं दिसतंय की परेरामध्ये तिचं प्रेम प्रकरण मोडायची ताकद होती. त्याच्याकडे तिच्याबद्दलची अशी काही माहिती होती की आपल्या हक्कांसाठी सुद्धा त्याच्या विरुद्ध लढायची तिची हिंमत नव्हती. तिने 48 तासाच्या आत त्याच्या आयुष्यातनं निघून जावं, कायमचं परागंदा व्हावं अशी त्यांनी तिला तंबीज भरली होती. आणि ती मुदत संपायच्या आत परेराचा मृत्यू झाला. त्याला तिच्या हातून जे विष दिलं गेलं ते सायनाइड होतं. तिचा प्रियकर ज्या लॅबमध्ये नोकरी करतो त्या लॅबमधनं तिने ते विष चोरलेलं होतं. मरणापूर्वी अगदी शेवटच्या क्षणी कोणीही उच्चारलेले शेवटचे शब्द सत्यच असतात असं कायदा मानतो. परेरानं उच्चारलेल्या शेवटच्या शब्दानुसार तिनेच त्याला विष दिलं. आपण काय केलंय हे तिला माहिती होतं. उरलेल्या विषाच्या बाटलीत बंदुकीच्या शिश्याच्या गोळ्या टाकून तिने ती नदीत फेकली. आता या दृष्टीनं त्याच्याकडे बघाल तर हे सगळं खूप गंभीर आहे आणि खूप वाईट आहे. पण तरी सुद्धा पाणीनी, माझा त्या पोरीवर विश्वास आहे. दुर्दैवानं मी न्यायाधीशांवर तुमचं मत लादू शकत नाही ना. पाणीनी म्हणाला आणि त्याने त्यांना नंतर मुलांच्या मदतीनं नदीतनं ती बाटली कशी मिळवली त्याबद्दलची सगळी हकीकत सांगितली. मग आता कुठं आहे ती बाटली? ती मी घाईघाईत हेमंत कोरगावकरच्या ताब्यात पोचवली. तो एकदम छान माणूस आहे. त्याच्या व्यवसायातला तो सर्वोत्कृष्ट आहे. त्या बाटलीत काय होतं हे शोधून काढायला मी त्याला सांगितलंय. तुमच्या रुग्णानं जी काही हकीकत तुम्हाला सांगितली आहे त्यावरून आपण फारसं काही करू शकू असं वाटत नाही. आपल्याला माहिती आहे ना ते विषच आहे. ऐक ना पाणीनी, तुला ती बाटली मिळाली आहे. तू समुद्रात फेकून किंवा अन्य मार्गानं त्याची विल्हेवाट नाही का लावू शकत? नाही, बिलकुल शक्यता नाही. महत्वाचा पुरावा दडवून ठेवणं हा गुन्हा आहे. उलटपक्षी ती बाटली पुढे ओळखता यावी याकरता मला दक्षता घ्यायला लागली आहे. लक्षात ठेवा डॉक्टर की 4 मुलांना मी ती बाटली शोधण्यासाठी कामाला लावलं होतं. बाटली सापडल्यावर मला माझी ओळख करून द्यायला लागली होती. ज्या मुलानं ती शोधून काढली त्याला घेऊन मला हेमंत कोरगावकरकडे जावं लागलं. आणि तो तिथे यायला तयार व्हावा म्हणून त्याच्या पालकांना भेटून माझी ओळख सांगायला लागली. या सगळ्यात मी माझा खूप मोठा भाग ठेवलाय, पण हे सगळं मला करायलाच लागणार होतं. आपल्याला बऱ्याच गोष्टींचा खुलासा द्यायला लागणार आहे.
अर्थात तू सुचवलेल्या मार्गानंच मी जातोय. त्या मुलीनं केलेल्या विधानांची आपण शहानिशा करतोय. अगदी योग्य आहे. आणि तशी शहानिशा आपण केली आहे. आता मला करण्याजोगी एकच गोष्ट राहिली आहे, ती म्हणजे पोलिसांकडे जाऊन सांगणं की एका गुन्ह्याला पुष्टी देणारा एक पुरावा मला मिळाला आहे आणि मी तो हेमंत कोरगावकरकडे सुपूर्त केलाय. अरे तुला ते एक दणकाच देतील. अर्थात ते देतीलच दणका. ते म्हणतील ना की तू पुरावा दाबून टाकायचा प्रयत्न केला, तुझा तोच हेतू होता. अगदी याच मुद्द्यावर मी त्यांना वेडं बनवीन. मी माझ्या हालचालींचा मोठा मागे सोडणं मला फायद्यात पडणार आहे. बरं आहे, तू या सगळ्यातून सुटून जावंस अशी माझी इच्छा आहे. डॉक्टर म्हणाले. मी यातून सुटून जाईन किंवा नाही याला मी पोलिसांच्या लेखी काडी एवढीही किंमत देत नाही. आमच्या बार असोसिएशनची तक्रार समिती आणि न्यायाधीश यांच्यासमोर माझी प्रतिमा स्वच्छ राहायला हवी. काय करायचंय मग मी आता? डॉक्टरांनी विचारलं. तुम्ही सौम्य आणि निष्ठा निरगुडकर तिघे इथेच थांबा. मी जोपर्यंत पुढचं काही कळवत नाही तोपर्यंत. मी पोलीस मुख्यालयात जाऊन त्यांना जरा झटका देऊन येतो. मला तुझ्या भूमिकेत शिरायला आवडणार नाही. आपल्याला झटका द्यायला एक आणि एकच संधी आहे आणि ती सुद्धा लाखात एक आहे. काय? गोळीत काय आहे हे हेमंतनं शोधून काढलेलं असावं आणि गोळीत काही निघालं असेल तर तातडीनं पोलिसांना फोन करून काय ते कळव. आणि पाणिनी स्वतः पोलीस स्टेशनला यायला निघालाय असं पोलिसांना सांग, अशी पाणिनीची सूचना होती हे हेमंतनं पोलिसांना सांगायचं. मग पाणिनीने हेमंत कोरगावकरचा नंबर फिरवला. पलीकडनं त्याचा आवाज आल्यावर पाणिनी म्हणाला, काय रे, काय प्रगती? हेमंत एवढा उतावळा झाला होता बोलायला की त्याच्या तोंडून शब्द फुटत नव्हते. अरे एवढी कसली अधीरता आहे? पाणिनीने त्याला विचारलं. पोलीस? पोलीस? पाणिनी पुन्हा म्हणाला. त्याच्या आवाजात भीती होती. ते इथे आले होते. आणि काय केलं त्यांनी? त्यांनी ती बाटली घेतली. ओह ओह ओह, पाणिनी उद्गारला. म्हणजे त्यांनी ती बाटली, त्यातल्या गोळ्या, शिसं, सगळा पुरावा घेतला. अरे पण त्याबद्दल त्यांना समजलं कसं? मला वाटतं की ते नदीवर गेले होते. तू मुलांना पाण्यात शिरायला लावून बाटली मिळवलीस हे त्यांना समजलं. मग ज्या मुलानं बाटली मिळवली त्याच्या पालकांना त्यांनी शोधलं. तो मुलगा सुद्धा त्यांनी शोधून काढला. अरे ते फार वेगानं कामकाज करतात आजकाल. नाही, मी कबूल करतो ते वेगानं करतात आणि आपल्याकडचं सगळंच काढून नेतात. सगळंच? अरे मी गोळीचा एक लहान तुकडा तपासणीसाठी चोरलाय तेवढं सोडून, आणि त्याबद्दल त्यांना काही माहिती नाहीये. पण पृथक्करण करायला पुरेसा आहे का तो तुकडा? अगदी चांगलं पृथक्करण करायला नाही, पण त्यात काय आहे हे शोधून काढण्यापुरता पुरेसा. सायनाईड? नाही, मला आत्ता तरी नाही माहिती. आणि तुला ते सायनाईड आहे असं वाटत असेल तर मी लगेच शोधून काढीन. पण ह्या क्षणी पोलीस तुला शोधतायत. हा मला अंदाज आहे त्याचा. ठीक आहे, मी तुला करतो फोन पुन्हा. पाणिनी म्हणाला आणि पुन्हा डॉक्टर डोंगरेंच्याकडे वळला. ठीक आहे, ठीक आहे, सगळ्याच घटना आपल्या विरोधात घडल्या आहेत. पाणिनीने त्यांना पोलिसांना काय काय समजलंय तो सगळा वृत्तांत कथन केला. डॉक्टर, आपण आता चांगलेच अडकलोय या प्रकरणात. आणि या प्रकरणात मी आहे हे पोलिसांना कळल्यामुळे मी निष्ठा निरगुडकरला संरक्षण देतोय हेही त्यांना कळेल. आणि अशी शक्यता वाटतेय की मी तिला सौम्याबरोबर ठेवलं असा अंदाज ते बांधतील आणि सौम्याला शोधायचा ते प्रयत्न करतील. अरे म्हणजे ते इथे येतील असं तुला म्हणायचंय? दाट शक्यता आहे की ती यायला निघाले असतील. मग आपण काय करायचं? आपण बाहेर जाऊ. निष्ठा फरार झाली असं होता कामा नये. त्याचवेळी तिच्याशी मला बोलण्याची संधी मिळण्यापूर्वी पोलिसांनी तिला प्रश्नही विचारता कामा नये. मी आता एक क्षण सुद्धा वाया घालवू इच्छित नाही. पाणिनीने लाथेनं दार ढकललं. बाहेर आला. आपल्याला निघायला लागेल, तुम्ही तुमच्या वस्तू घ्या बरोबर लगेच. सौम्या घाबरली आणि तिने विचारलं, हे सगळं? हो सगळं, पाणिनीने मध्येच तोडलं.
सौम्या निष्ठाला म्हणाली, अगं चल लगेच आणीबाणी असं समज. काय झालंय? आपण वाट बघू शकत नाही का? सौम्याने तिला दाराकडे ढकललं आणि म्हणाली, आपण थांबू शकत नाही, निघ. काही क्षणात ते इमारतीच्या बाहेर पडले. पाणिनीने काळजीने आजूबाजूला नजर टाकली. आपण सगळे एकाच गाडीनं जायचं का? पाणिनीने मानेने नकार दिला. आपण वेगवेगळ्या गाडीनं जायचंय आणि लगेचच जायचंय. अरे कुठे जायचंय, कुठे आपण? डॉक्टरांनी विचारलं. आपण कायद्याच्या कचाट्यातून दूर पळालो असा अर्थ निघणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची. डॉक्टर कार्तिक, तुम्ही तुमच्या दवाखान्याच्या आसपास चक्कर मारा. सहज कोणाला सापडणार नाही याची दक्षता घ्या, पण कुणाला तरी टाळताय असंही वाटणार नाही असं बघा. सौम्या, तू आणि निष्ठा तुझ्या गाडीनं जा. जिथे सगळ्यात प्रथम टॅक्सी मिळेल तिथे डॉक्टरांना सोडा. मग तू आणि निष्ठा किनाऱ्यावरच्या हाय टाईड या हॉटेलमध्ये जा. दोघींनी स्वतःच्या खऱ्या नावानं वेगवेगळ्या खोल्या घ्या. आणि तुमचं काय? सौम्यानं विचारलं. पाणिनी हसला आणि म्हणाला, माझ्या समजुतीनुसार पोलीस मला शोधतायत आणि मी नेहमी पोलिसांना सहकार्यच करतो. ते तुम्हाला शोधू शकतील असं तुम्ही करणार आहात का? नशिबानं वर्तमानपत्रवाल्यांना त्यांनी माझ्याबद्दल काही सांगण्यापूर्वी मी स्वतःहून पोलीस स्टेशनमध्ये जाणार आहे. अरे पोलिसांनी तुझ्याशी तुझ्या ऑफिसमध्ये येऊन बोलावं हे जास्त प्रतिष्ठितपणाचं नाही का होणार? प्रतिष्ठा, आदर, शिष्टाचार. अरे मारो गोले. माझ्यावर कोणतेही लेखी दोषारोप ठेवले न जाता या सगळ्यातनं मी बाहेर पडलो ना तर नशीबवान समजेन मी. श्रोते हो, अभय बापट लिखित सायनाईड या कादंबरीचा हा होता 3रा भाग. 4था भाग ऐकण्यासाठी आपण उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.